संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलं हिला वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असती. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघतंय. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसटतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळीत कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिलं तिला वाण द्या, तिला भोगविडा द्या, त्याला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वल्लीला, जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध करू शकत नाही. पण नाविन्य बघा, तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच होईल, पटपट पाणीच देत नाही, तुला हाटीरी उठवायची का, असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबर आहे म्हणते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आसवन्नी सोबत लग्न केलंय. नवलके नवलके भाडे के भाडे, नवलके भाडे के भाडे, लकी भाडे के भाडे, नवलके भाडे के भाडे. करू शकते कोणी आसवन्नी सोबत लग्न? जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसवन्नी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. हॅलो 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 हॅलो. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. बाकीचं शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. आणि एक भुजा, एक हात इंद्रजिताच्या स्वतःच्या दारात सुलोचनेच्या समोर पडला. चला, तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या. आपल्याला फक्त नवल सांगायचे. प्रभू रामचंद्राच्या पक्षात डोका आणण्यासाठी सुलोचना स्वतःहून गेल्या. रावण जात नव्हता. रावण रगील जास्त होता. आणि लय माणसं रगिलीनच रिचवले बरं. नुसत्या रगिलीनं, कोरडी रगिली. असा माणसाकडे रगील पिकन कधी एखादं गथुडं उचलण्यासाठी.
तिथं रगिलकी दाखवायची. टेकी नसली पाहिजे माणसाकडे, अहंकार नसला पाहिजे. योग असा आला, स्वतः गेल्या प्रणाम केला. कोण? मारुतीरायाने सांगितलं, लंकेश राजा रावणाच्या सुनबाई येतात. सुग्रीवा जी देऊन टाका शिर. सुंदरशा मखमली कपड्याने झाकलेलं इंद्रजिताचं शिर हातात देऊन टाकलं. डोकं उघडं केलं, बघत होती मालकाच्या चेहऱ्याकडे. एक जणांनी मला विचारलं, स्वतःच्या मालकाचं डोकं कापल्या बाई रडत काऊन नव्हती? ती याच्याकरता रडत नव्हती, तिला सती जायचं होतं. जिला माघराचं ती रडन. जी बाई सती जाती तिला असं वाटतच नाही ना आपले मालक मृत्यू पावलेत म्हणून, तिला मालकासोबत पेटून घ्यायचं ना. आता ती पद्धत बंद झाली. ही त्या काळातलं सांगतो, कृतात्रता युगातलं. तिनं ते डोकं हातात घेतलं आणि हसू लागली. काय म्हणे मालक, केवढे तुमचे बाबा, 14 चौकड्याचं स्वराज्य त्यांना. काय तुमचे बाबा, काय तुमचे एक काका कुंभकर्ण, काय तुमचे एक काका तर म्हणे रामप्रभूच्या पक्षात गेले. म्हणे काय गेलेच. पण एक लक्षात ठेवा मालक, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते तुटलेलं डोकं आबा खत 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 हसलं. काय म्हणलं बायकोला, ते बापानं तर मारले. मारणारे लक्ष्मण बाजूला होते. अरे म्हणले, हे तर बाप म्हणते. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, मी शेषाचा अवतार आहे. आणि सुलोचना माझी मुलगी, इंद्रजित माझा जावई. मी पोरगीची दुआ केली, स्वतःची मुलगी मी दुआ केली. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, देवा काम जरा चुकीचं केलंय, काळजी करू नका लखन, मी उठितो इंद्रजिताला. इंद्रजिताला उठितो म्हणलं की वानर जर शेखावताळले. अरे बापरे म्हणले, आगोच काम आहे. यायचे तर पाहुण्याची नाती लागली. राक्षस आहे ना, आपटू हाणला आपल्याला. आता लोक यायला, आता लोक कळाले नाही आपले पाहुणे, आणि आता कळाले. मारुतीराय गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, काय प्रभू तुमचे पाहुणे येते? हो म्हणले, नातेवाईक येत. वानरला हुशार होते. काय म्हणे, इंद्रजित कोण आहे तुमचा जावाई? रावण कोण? इंद्रजित जावाई म्हणल्यावर रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग युवाने इनीला पळून नेत असतात का? ऐकायला जरा घाण वाटलं असेल, पण माझ्या घरचं थोडंच रामायण आहे. ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पा. गिरगावकराची कशाला शेपूट मुरगाळायली? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणे विचारून. मारुतीरायाने विचारलं, देवा ह्या असा व्यवहार का तुमच्यात? आणि निष्ठावंत लोक होते ना, म्हणून तर प्रभू रामचंद्रांसोबत नेलते. लक्ष्मण जर सोडून दिला तर प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नव्हता, म्हणूनच रावण मेला. नाही तर प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गायी रडू लागल्या, म्हशी रडू लागल्या, पाखरं रडू लागले, झाडं रडू लागले, भिंती रडू लागल्या, तर 1-2 लाख लोक गेले नसते का वनवासात सोबत? पण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं, आपण जर माणसं 2-1 लाख नेले तर रावण प्रत्येक माणसाला 1-1 घर किंवा 2-2 घर दिले असते. हे माणसं आपल्या विरोधात गेले असते, रावणाकडे जाऊन आपल्या बाजूने भांडले असते, विरोधात भांडले असते. म्हणून माणूस एकही नेला नाही. या भारताची सगळ्यात गोष्ट एकच चुकीची आहे, फक्त देशातली माणसं फुटीरवादी आहेत. नाही तर या देशाची नात कोणी करायचा नाही. या देशाचा काय कवनाची माय व्याली, ताकद नाही या देशाची. एका देशाची जमीन 4 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 3 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 2 पद्धतीची आहे, बाकी सगळ्या देशाची जमीन 1 पद्धतीची आहे. असा एकच देश आहे भारत देश, ज्याच्यामध्ये 11 पद्धतीची जमीन आहे. 11 प्रकारची जमीन फक्त याच देशात आहे, तो फक्त भारत देश आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या देशामध्ये 14 खाद्य स्थिती पिकतात, वैवासिक खाद्य 18 भार वनस्पती, फले फुले ओळती, बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती,
18 वनस्पती फक्त याच देशात, याच. दुसरी गोष्ट, 350 गंगेपैकी एक गंगा गंडकी जर सोडून दिली तर 349 गंगा भारतात आहेत. मुख्य उपगंगा 2734. वाचीजा कधी कधी, तुम्हाला काय ग्रंथ वाचवायची गरज नाही, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याजवळ. मुक्काम पाड्या अर्धा हात रितात अर्धा पांग रितात एवढ्याले मोबाईल येतं, त्याचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्या नद्या कळतात. 2734 नद्या, उप 349 मुख्य या भारतात आहेत, या भारतात. चला त्याच्या पुढची गोष्ट, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून दिला आबा तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारत देशात सापडत्या. हे काशी येते. याच्या पुढचा मुद्दा आहे का, असे कितीतरी 137 मुद्दे सांगितले मार्कंडेयानी. आपल्याला डबल पुन्हा काला करावा लागेल 8व्या दिवशी. कौर काय ते बस झाले 2-3. एवढी व्याप्ती या देशाची, फक्त एकच चूक आहे, फुटीरवादी माणसं. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही माणूस सोबत नेला नाही लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त. मारुतीरायाने विचारलं तुमचे वाई जावई नाते गळडे, होय. उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर प्रवेश केला, रामायणातला श्लोक काढा 16वा. प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला, उठवायचा का इंद्रजित. लक्ष्मणाकडे बघितलं आणि सांगितलं, अरे इंद्रजित उठिता येत नाही, इंद्रजित मारायचा आहे, रावण मारायचा आहे, कुंभकर्ण मारायचा आहे, बिभीषणाला लंकेचं स्वराज्य द्यायचंय असं वाल्मिकानं लिहिलंय, आपल्याला इंद्रजित उठिता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार. पुढच्या अवतारात नवल बघा, 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. नवल केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2, महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले. शिक्षण पूर्ण झालं, सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव, दक्षिणा काहीच नकोय. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आई साहेब येऊ, या कृष्णा, काही गुरुदक्षिणा तुम्हाला. अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणार काही. ठीक आहे आई साहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आई साहेब का रडता, त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का. माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय, मला दुःखच नव्हतं. कशा करता, मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आई साहेब काय करू, गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई, मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृतपुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात नवला केवडे नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाची कोडे, नकळे कानोबाचे कोडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, कानोबाचे कोडे. नवल केवडे